नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये कोर्टानं मोठा आदेश दिलेला आहे। पेपरफुटीतील हस्तलिखित गेस पेपर प्रकरण तपासाच्या केंद्रस्थानी असतानाच कोर्टानं शिवराज मोठेगावकर आणि मनीषा मांढरे यांच्या हस्ताक्षरांचे स्पेसिमेन घेण्याचे आदेश दिलेले आहेत। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये समोर आलेल्या 60 पानी हस्तलिखित केमिस्ट्री पीडीएफ मुळे संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळाले। या पीडीएफ मध्ये 400हून अधिक प्रश्न असल्याचा दावा केला जातोय। त्यातले काही प्रश्न प्रत्यक्ष नीट परीक्षेमध्ये आल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार हे हस्तलिखित गेस पेपर आधी विद्यार्थ्यांना डिक्टेट केले आणि त्यानंतर त्याचे पीडीएफ मध्ये रूपांतर करून नेटवर्ककडून पुढे पाठवण्यात आले। त्यामुळे आता कोर्टाच्या आदेशानंतर घेतले जाणारे हस्ताक्षर नमुने तपासासाठी निर्णायक ठरणार आहेत।